धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मनोज आनंदीला म्हणत असतो की आपली आत्या आहे ना, तीही अशीच राहिली ना, तिने कुठे केले लग्न. मी काही म्हणत नाही. मी असं समजेन की ही इथे अशीच येऊन राहिली आहे. फक्त आनंदी, तू इथे राहतेस तर तुला दर महिन्याला अर्धे अर्धे पैसे द्यावे लागतील. त्याच वेळेला सगळ्यांना धक्का बसतो. मनोज म्हणतो की आनंदी, घरखर्चातले जे पैसे असतील ना, ते तुला दरमहा अर्धे द्यावे लागतील. अण्णा म्हणतात की नाही मनोज, असं काहीही करायचं नाही आहेस तू. आनंदी या घरामध्ये 1 रुपया पण देणार नाही आणि तसंही मुलीच्या माहेरावर तिचा कायद्याने अधिकार असतो. म्हणूनच तू तिला पैसे देण्याबद्दल काहीही बोलू नकोस. ती या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे देणार नाही. हे मनोजला खटकतं. मनोज म्हणतो की बघितलंस काय चालतं ते घरात आई. तेव्हा मालती म्हणते की अरे मनोज, पण तू असं का बोलत आहेस? आनंदीकडून पैसे कसं घेणार तू? तेव्हा तो म्हणतो की अगं आई, कसं घेणार म्हणजे ती बघते ना या घरामध्ये काय चाललंय ते, महागाई किती वाढली आहे ते, आणि माझाही नवीनच जॉब आहे, मलाही अजून पगारही नाही. लीना म्हणते की हो, माझी पण टिफिन सर्व्हिस आहे ना, त्याचंही पेमेंट मला मिळेल, माझाही बिझनेस तर आहेच. तेव्हा मनोज म्हणतो की अगं तुझा बिझनेस आहे, पण तोही आत्ताच सुरू झाला आहे आणि त्याचं पहिलं पेमेंटही अजून तुझं आलं नाही. मग कसं करणार आहोत आपण सांग जरा. आणि सानूच्या शाळेची फी किती आहे माहिती आहे? किती खर्च असतात घरामध्ये. ही तर सगळंच बघत आहे, मग हिला वेगळं सांगण्याची गरज काय आहे? तेव्हा मग अण्णा म्हणतात, ठीक आहे मनोज, तुला पैसेच हवे आहेत ना, ठीक आहे, मी देतो तुला पैसे. दरमहा आनंदीचे पैसे मी देत जाईन. तेव्हा मग आता मनोज म्हणतो की नाही, तुम्ही पैसे वगैरे काही द्यायचे नाही. मी आनंदीकडून मागतोय पैसे, मी तुमच्याकडून मागतच नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणूनच आनंदीचे पैसे आनंदीनेच द्यायचे आहेत, दुसरं कोणीही देणार नाही. मग हे ऐकल्यावरती अण्णांना राग येतो. मनोज म्हणतो की ती आली आहे ना या घरामध्ये राहिला, तिचं लग्न झाल्यानंतरही ती इथे राहते म्हटल्यावरती तिला स्वतःचा खर्च हा उचलायला यायलाच हवा ना. तेव्हा मग आता मालती म्हणते की अरे मनोज, असं काय बोलतोयस तू? प्रत्येक वेळेला तिचं लग्न सोडून ती घरी आली, हे सगळं ऐकवण्याची काय गरज आहे? आणि तू म्हणतोयस त्याप्रमाणे ती कधी ना कधीतरी स्वतःच्या घरी जाईलच ना. मग आपण याबाबतीत तिला प्रत्येक वेळेला टोकून बोलण्याची काय गरज? ती तिच्या घरी जाईलच. तेव्हा मनोज म्हणतो की कधी कधी जाणार आहे ती तिच्या स्वतःच्या घरी? आई, तुला काही माहिती आहे? बरं आनंदी, आपण आनंदीलाच विचारूया. आनंदी, तू सांग मला, तू कधी जाणार आहेस तुझ्या घरी? तुझ्या काही माहीत आहे? तुला काही तारीख सांगता येईल का? नाही ना, तुला काहीच सांगता येणार नाही, कारण तुलाच माहीत नाही तुला त्या घरामध्ये पुन्हा कधी घेणार आहेत की नाही. ते सगळं जाऊ दे, मला आता फक्त इतकंच कळतंय. अण्णा, तुम्ही मला कशी शिस्त लावलात की स्वतःचेच पैसे स्वतः कमवायचे आहेत, आणि जर स्वतःला काही करायचं आहे तर ते स्वतःच्या जीवावर करावं लागेल. म्हणूनच आता आनंदीच्या बाबतीतही तोच नियम लागू झाला पाहिजे. आनंदीला या घरामध्ये राहायचं असेल लग्न झाल्यानंतरही, तर आनंदीलाही स्वतःला स्वावलंबी व्हायला हवं. आणि आनंदी, इतर कोणासाठीही नाही, तर तू स्वतःसाठी स्वावलंबी हो. स्वतःसाठी या घरामध्ये तू पैसे दे. आणि एवढं तर तुला पटतच असेल ना, बरोबर की नाही? मी जे म्हणतोय ते चुकीचं आहे का? असं सगळं तो विचारत असतो. त्यावेळेला मालती किंवा लीना कोणालाही काहीही बोलता येत नाही, कारण मनोजचा पट्टा चालूच असतो. असं म्हटल्याबरोबर अण्णा त्याच्यावरती हात उगारतात. अण्णांनी हात उगारल्यावर आनंदी म्हणते की अहो अण्णा, काय करताय तुम्ही? प्लीज असं करू नका. दादाजी काही बोलतोय ना, ते बरोबर तर बोलतोय. त्याने बोललेला एक एक शब्द खरा आहे, असं आनंदी आता अण्णांना सांगते. आनंदी पुढे म्हणते की अण्णा, या घरामध्ये मी राहतेय, तर या घराचा खर्च उचलण्याची जबाबदारी पण माझ्यावर आहेच ना. मी जरी ते राहत असेन तर दादाला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच या घरामध्ये मला दादाला पैसेही दिलेच पाहिजेत. म्हणूनच हे म्हणत असताना अण्णांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आनंदी ही रडत असते. तेव्हा दादाला आनंदी म्हणते की दादा, तू काळजी करू नकोस. जोपर्यंत मी या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत मला जमेल तशा पद्धतीने मी तुला पैसे देण्याचा प्रयत्न करीन. तू काळजी करू नकोस. मला जमेल तसे मी तुला पैसे देत जाईन, असं आनंदी ही दादाला म्हणजेच मनोजला बोलते. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना वाईट वाटू लागतं. आनंदी मनोजला आश्वासन देऊन तिथून आता निघून चाललेली असते. मनोजने त्याचा हेतू साध्य केलेला असतो. सार्थकवर चिडतच आता आदर्श म्हणतो की अरे काय चाललंय काय या लोकांचं? यांना फक्त आनंदीला 1 महिना द्यायचा आहे. आनंदी 1 महिन्यामध्ये कसं सिद्ध करणार आहे की त्या घरची आदर्श सून आहे म्हणून? अरे,
एखाद्या एम्प्लॉईलाही बेस्ट एम्प्लॉई ठरवायला किमान 6 महिने तरी लागतात परफॉर्मन्स द्यायला. आणि हा तर घरातल्या सुनेचा निर्णय आहे म्हटल्यावरती यांना इतका कमी वेळ कसा द्यावासा वाटला. तेव्हा सार्थक म्हणतो की अरे हो बाई हो, मला कळतंय. पण ना आई तयार झाली याच्यातच मला खूप मोठा आनंद वाटला. काही नाही त्यापेक्षा काहीतरी थोडंफार तरी आहे याचाच आनंद मी बाळगलाय. तेव्हा मग आदर्श म्हणतो की नाही, अजिबात नाही आहे. हे तुला आनंद नाही तर हिला तुला दाखवलेली आशा नाही, तर ही भूल आहे भूल. तुला भूल दाखवली आहे त्यांनी. मला माहिती आहे ना, यांनी मुद्दामच काहीतरी डाव खेळला आहे आणि हे सगळं माझ्या आईने सुधा काकूच्या डोक्यामध्ये भरवलं आहे, मलाही माहीत आहे. आणि हे सगळं करतायत ना ते मुद्दाम. तुला आशा दाखवायची आणि त्यानंतर आनंदीला अशा प्रकारे चॅलेंज द्यायचं की ती कधी पूर्णच करू शकणार नाही. सार्थक म्हणतो की भाई ती एकटी नाही आहे, मी आहे ना तिच्यासोबत, आमच्या दोघांचंही चॅलेंज आहे ते. आदर्श म्हणतो की हो ते सगळं मान्य, पण हे लोक तिला जिंकू देतील तर ना, ते तिला हरवण्यावरतीच टपलेले असतील तर तू काय करणार आहेस. सार्थक म्हणतो की भाई ती आनंदी आहे, आनंदी ती सगळं काही मॅनेज करेल, मला माहिती आहे. ती सगळ्यांचं मन नक्की जिंकून घेईल. आदर्श म्हणतो की हो मला माहीत आहे, पण हे लोक ठीक नाहीत. मी सांगतोय ना तुला, यांनी काहीतरी डाव रचलाय. बरं मला सांग, तू आनंदीला याबद्दल काही कल्पना दिलीस का, तिला सांगितलेस का की ती चॅलेंज स्वीकारायला तयार आहे का. सार्थक म्हणतो की नाही अरे भाई, घाईघाईमध्ये मी तर तिला सांगायचंच विसरलो ही गोष्ट. आदर्श म्हणतो की अरे मग वाट कसली बघतोयस तू. अरे त्याला सांगायला लागेलच ना, कारण तिला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. सार्थक म्हणतो की हो हो, मी सांगतोच तिला हे सगळं आणि तिच्याशी बोलून घेतो. बोल बोल लवकर, असा आदर्श त्याला बोलतो आणि तिथून निघून जातो. आनंदीला सार्थक फोन लावत असतो. त्यावेळेला आनंदी सार्थकचा कॉल बघून कट करून टाकते आणि सार्थक आनंदीला सारखे सारखे कॉल्स ट्राय करत असतो. तो उत्सुक असतो आनंदीला बातमी देण्यासाठी. मात्र आनंदी स्वतःचं काम करत असते म्हणून ती त्याचा फोन काही घेत नसते. आनंदीला आता फोन उचलताना न पाहून सार्थक विचार करतो की काय करू काय मी. मला तुम्हाला इतकी आनंदाची बातमी सांगायची आहे, पण तुम्ही माझा फोनच घेत नाही आहात. मी समजू शकतो तुमच्याबरोबर जे काही घडलंय त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होत असणार. पण आनंदी, कसं सांगू मी तुम्हाला, मला तुमच्याबरोबर आयुष्य जगायचं आहे आणि तुमच्याबरोबर मला पुढचं आयुष्य जगण्यासाठीच ही बातमी तुम्हाला द्यायची आहे मला. तुमचं नसलं तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही आता असं वाटायला लागलं आहे की मी माझंही प्रेम तुमच्यावर लादतोय का. तरीही तुम्हाला बातमी द्यायलाच हवी असं म्हणून तो पुन्हा फोन ट्राय करत असतो. त्यावेळेला सार्थक पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असताना आनंदी फोन बंदच करून ठेवते. सार्थकच्या लक्षात येतं की आनंदीने फोन बंद केलाय, आपणच स्वतः तिकडे जायला हवं असा विचार तो करायला लागतो. लीना कॉफी घेऊन आनंदीजवळ येते आणि तिला कॉफी देते. म्हणते की आनंदी हे घे कॉफी. आनंदी म्हणते की वहिनी अगं काय गरज होती हे सगळं आणण्याची. तेव्हा लीना म्हणते की अगं तू खूप रात्र जागून काम करतेस ना, म्हणून तुझ्यासाठी कॉफी आणली. बरं, हे जे काही बोलले ना त्याबद्दल प्लीज तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस आनंदी. हवं तर मी यांच्या वतीने सॉरी म्हणते. आनंदी म्हणते की अगं बहिणी तू का सॉरी म्हणतेस. दादा जे काही बोललाय ते नाही चुकीचं वाटत मला. आणि खरं तर दादाचं म्हणणं योग्यच आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व्हायला हवं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहता यायला हवं, नवरा कितीही कमवणारा असला तरीही. आणि आता मी इथे राहतीये म्हटल्यावरती घरातला खर्च हा मी द्यायला हवा, हे त्याचं म्हणणं योग्यच आहे. आई वडील मुलींना इतकं मुलांच्या बरोबरीने शिकवतात कशासाठी, तर ते नंतर आधार म्हणून, त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून कुठल्याही परिस्थितीत. म्हणूनच दादानी जी माझ्यासमोर अट ठेवली त्याबद्दल मला काहीही गैर वाटत नाही. उलट तो सगळं बरोबरच बोलला आहे. आणि त्यावेळेला हे ऐकल्यावर लीनाच्या मनावरचं ओझं उतरतं. ती म्हणते की आनंदी खरंच किती योग्य बोलली असती. कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी पॉझिटिव्हली विचार कसा करायचा हे तुझ्याकडून शिकायलाच हवं. तुला हे सगळं असे विचार आहेत ते पाहून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि दादाच्याबद्दल मनामध्ये काहीही गिल्ट नको. तेव्हा आनंदी म्हणते की नाही वहिनी, आता तूही तुझ्या मनामध्ये काही गिल्ट ठेवू नकोस. बरीच रात्र झाली आहे, तुलाही उद्या भरपूर कामं असतील ना, जा तू आता आराम कर. असं म्हणून लीनाला आनंदी जायला सांगते. त्याच वेळेला आनंदीलाही लीना सांगते की तूही लवकर झोप. लीना आता तिथून निघून जाते. अरविंद आता पत्ते शोधत बसलेले असतात. आनंदीने सांगितलेला पत्त्यांचा गेम खेळत असताना सुधा येते. सुधा म्हणते की अहो काय करताय. तेव्हा ते म्हणतात की हे इस्पिक आणि किलवर मला का कळत नाहीये. तेव्हा सुधा म्हणते की बरं ते जाऊ दे सगळं, तुम्ही हा चहा घ्या. सुधाला तो म्हणतो की तुम्ही कोण आणि मी इथे कुठे आहे.
सुधा म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही? मी तुमची बायको आहे सुधा आणि तुम्ही तुमच्याच घरामध्ये आहात. तेव्हा ते ऐकल्यानंतर अरविंद म्हणतात की बरं ठीक आहे. तू बायको आहेस माझी, मग ती आनंदी चेहऱ्याची मुलगी कुठे आहे? ती इथेच राहते ना? ती कुठे गेली? मला ना जरा तिच्याशी बोलायचं आहे. सुधा आता आनंदीचं नाव काढल्यावरती गप्प होऊन जाते. वृंदा तिकडे येते आणि म्हणते की ती इथे नाही राहत आता. ती तिच्या घरी निघून गेलेली आहे. वृंदाचं बोलणं ऐकल्यावर वृंदाला ते म्हणतात की तू कोण आहेस? मला कळलं नाही. तेव्हा मग वृंदा म्हणते की अहो भाऊजी, असं काय करताय तुम्ही? मी तुमची वहिनी आहे, तुमच्या भावाची बायको. मग अरविंद म्हणतो की भावाची बायको. नाही नाही, मला तर आता काहीच आठवत नाहीये. ही कोण आहे? तू कोण आहे? मला काहीच लक्षात येत नाहीये. सुधा म्हणते की अहो ते जाऊ दे, तुम्ही चहा तरी घ्या. तरीही अरविंद म्हणतात की नको, मला चहा वगैरे काहीच नकोय. असं म्हणून ते चिडून निघून जातात. हे ऐकून सुधाला राग येतो, वाईटही वाटतं. सुधा म्हणते की हे काय चाललंय का या घरामध्ये? आणि यांचं तर काय चाललंय कळतच नाहीये. आता कुठे त्यांना सगळं आठवायला सुरुवात झालेली, आता बहुधा सगळं परत विसरायला लागलेत हे. या घरात काय चाललंय ना कळत नाही. वृंदा म्हणते की ते सगळं आता जाऊ देत. तू सार्थकशी बोलली आहेस ना त्या आनंदीच्या चॅलेंजबद्दल? तेव्हा मग वृंदाने म्हटल्यावर सुधा म्हणते की हो, मी बोलली त्याच्याशी. वृंदा म्हणते की बघ हा, सार्थकला तू सांग की 1च महिना संधी मिळणार आहे, नाहीतर तो तुला लाडीगुडी लावेल आणि आणखी एक संधी मागून घेईन, म्हणजेच आणखी 1 महिना. तेव्हा सुधा म्हणते की नाही, मी त्याच्याशी बोलली आहे की 1च महिन्याची संधी मिळणार आहे आणि 1च संधी. तेव्हा हे ऐकल्यावर वृंदा तर खुश होते, म्हणते की बरं केलंस, येऊ देत त्या आनंदीला चॅलेंज स्वीकारायला. आपण तिला जिंकूनच द्यायचं नाही. असे काही प्रसंग तिच्यासमोर उभे करायचे ना की ती जिंकलीच नाही पाहिजे. त्या आनंदीला कायमचं घराबाहेर काढण्याची ही संधी आहे, ती गमवायची नाही. वृंदा असं सुधाला बोलते आणि पुन्हा तिच्या मनामध्ये काहीतरी भरवते. ऑफिसमध्ये आनंदी रेश्मा मॅडमला डिझाईन्स दाखवते आणि त्याच वेळेला रेश्मा डिझाईन्स बघायला घेते. आनंदीच्या मनात जराशी भीतीच असते. रेश्मा डिझाईन्स बघायला घेते आणि एकदा ती आनंदीकडे बघते आणि डिझाईन्स पाहून ती खुश होते आणि म्हणते की वा आनंदी, व्हेरी गुड, चांगले डिझाईन्स केलेस तू. तेव्हा आनंदी म्हणते की खरंच खरंच रेश्मा मॅडम, तुम्हाला आवडले हे डिझाईन्स? खरंच माझ्या मनामध्ये ना खूप धाकधूक होती की तुम्हाला डिझाईन्स आवडतायत की नाही. तेव्हा आनंदीला रेश्मा म्हणते की अगं असं काय करतेस तू? मी तुझे काल डिझाईन्स चांगले झाले नव्हते म्हणून तुला आवडले, आणि तुला काय वाटतंय की काल जे काही झालं त्या प्रकारावरून मी तुझ्यावर राग काढते असं वाटलं का तुला? म्हणजे एंगेजमेंट मोडली याचा राग मी तुझ्यावर काढलाय असं वाटतंय का तुला पण? आनंदी म्हणते की नाही मॅडम, असं तुम्हाला काहीच नाही. तुम्ही मला फक्त कामाबद्दल ओरडलात ते समजलं मला. तेव्हा सार्थकने मला जाब विचारलाय आणि तुझ्यावर मी त्या दिवशीचा राग काढला असं त्याचं म्हणणं आहे, असं रेश्मा म्हणते. तेव्हा आनंदी म्हणते की मॅडम, मला असं काहीही वाटत नाही. आता तुमच्याबद्दल खूप वाईट वाटतंय, तुमची एंगेजमेंट मोडली म्हणूनच. रेश्मा हसतच म्हणते की कमाल आहे ना, जिच्यामुळे हे सगळं घडतंय तिलाच या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि तूच काहीतरी करू शकतेस आता. आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, मला नाही कळत आहे मी काय करू ते. खरंच या सगळ्यामध्ये मीच कुठेतरी अडथळा निर्माण केल्यासारखं झालं आहे. मला माहिती आहे की सार्थक सरांवर तुमचं खूप प्रेम आहे, पण मी काय करू मलाही काही समजत नाही. रेश्मा म्हणते की अगं असं कसं म्हणतेस तू, तूच काहीतरी करू शकतेस आनंदी. बरं मला एक गोष्ट सांग, ज्यावेळेला तू हे ऑफिस जॉईन केलं होतंस तेव्हा तुझ्या मनामध्ये काय इच्छा होती? तू हे ऑफिस खूप पॅशनने जॉईन केलं होतंस, तुला तुझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवायची होती अशी जिद्द होती तुझी, बरोबर ना? तू मला सांगितलं होतंस की तुला तुझ्या अण्णांचं जे दुकान आहे ते पुन्हा चालू करायचं आहे, बरोबर? मग तू त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट कर ना. तुझ्या करिअरच्या दिशेने फोकस कर ना तू. या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अगं सार्थक आणि त्याची फॅमिली तुला कधीही एक्सेप्ट करणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव. या लोकांच्या भानगडीमध्ये पडून तू स्वतःचा वेळ वाया घालवतेस इतकंच मला वाटतंय. तू तुझ्या स्वप्नांवर फोकस कर. आणि ज्यावेळेला तू ऑफिस जॉईन केलंस तेव्हा तुझ्यामध्ये जी जिद्द होती ना ती आता कुठेतरी मिसिंग आहे. ती जिद्द आता मला तुझ्यामध्ये दिसत नाही. का माहिती आहे? कारण तू त्या सार्थकच्या घरच्यांच्या प्रकरणात अडकली आहेस. अगं नको करूस ते सगळं, त्या भानगडीत नको पडूस. तुझा वेळ वाया घातला जाईल, बाकी काही नाही. पण जाऊ दे, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तू तुझा विचार करू शकतेस.
आणि तुझ्या करिअरच्या दिशेनेच फोकस करू शकतेस. बघ, तुला काय करायचं आहे ते तू ठरव. आनंदीच्या हातावर अगदी गच्च हात धरून रेश्माने ठणकावून सांगितलेलं असतं आणि असं म्हणून रेश्मा तिथून निघून जाते आणि रेश्माचं हे सगळं बोलणं शकूने ऐकलेलं असतं. सार्थक अण्णांच्या घरी येऊन म्हणतो, आनंदी, आनंदी कुठे आहे? अण्णा म्हणतात की अहो सार्थकराव, तुम्ही या 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 असं म्हणून सार्थकला ते बसायला सांगतात आणि सार्थक म्हणतो की आनंदी कुठे? मला जरा बोलायचं महत्त्वाचं तिच्याशी. तेव्हा अण्णा म्हणतात की अहो आनंदी तर ऑफिसला गेली आहे, तुम्ही फोन नाही केलात का तिला? सार्थक म्हणतो की अहो कालपासून फोन ट्राय करतोय पण त्या फोन उचलतच नाही आहे, म्हणून मी स्वतः इथे ही बातमी द्यायला आलो. अण्णा म्हणतात की काय झालं, काही प्रॉब्लेम? तेव्हा सार्थक म्हणतो की हो, प्रॉब्लेम नाही, एक आनंदाची बातमीच द्यायची होती म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे. अण्णा म्हणतात की काय झालं आहे सार्थकराव? तेही खुश होतात. सार्थक म्हणतो की आईने आनंदीला एक संधी देण्याचं ठरवलेलं आहे. आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्यासाठी ती एक संधी द्यायला तयार झाली. हे ऐकल्यावर अण्णा खुश होतात. त्याचप्रमाणे मालती व लीना दोघीजणही आश्चर्याने अगदी खुशच होतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आनंदी सार्थकला म्हणत असते की अहो, तुमची आई काहीही केलं तरीही मला एक्सेप्ट करायला तयारच होणार नाही. मला माहीत आहे ना, ते कधीही मला सून म्हणून मान्य करणार नाहीत. सार्थक म्हणतो की अहो, तुम्ही असं काय करताय? तुम्ही लढाईच्या आधीच हार का मांडताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा सगळ्या बायकांची बाजू मांडताय ना, ज्या बायका डिवोर्सी आहेत आणि त्या स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी स्वतःशीच लढा देत आहेत. म्हणूनच तुम्हाला हे चॅलेंज एक्सेप्ट करावंच लागेल आणि तुम्हाला एक्सेप्ट करून हे चॅलेंज जिंकून दाखवावंच लागेल, असं सार्थक हा आनंदीला म्हणतो आणि आनंदी त्यावेळेला सार्थककडे बघतच राहते. सार्थकच्या म्हणण्यावरून आनंदी चॅलेंज स्वीकारून पुढे जायला तयार होईल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.